नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यात अवघड समजली जाणारी अशी एमपीएससी ची परीक्षा, मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह या परीक्षेचे 1984 पासून ते 2025 पर्यंतचे इंग्रजी या विषयाचे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं ॲनालिसिस आपण घेऊन आलेलो आहोत। बरोबर, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर या टॉपिक वरचे 126 प्रश्न आणि त्यासोबतचा हा दुसरा टॉपिक टेन्स यावरचा हा पाचवा भाग। टेन्स वरचे एकूण जवळपास 200 प्रश्न आहेत। तर या 200 प्रश्नाचं ॲनालिसिस आपण पाहत आहोत, त्यामधला आजचा पाचवा भाग आहे। राईट, याच्या अगोदर आपण बेसिक्स कंप्लीट केलेले आहेत, 126 प्रश्न त्याचे पूर्ण झालेले आहेत। एकदम सोप्या भाषेत आपण हे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। या प्रश्नाचं ॲनालिसिस कोणी पाहावं, हे कोणासाठी आहे? जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आणि त्याच्या अभ्यासात इंग्रजी ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचा सिलेबस आहे, तो जी कोणती परीक्षा करत असेल, एमपीएससी ची करत असेल, एमपीएससी सोडून कोणती सरळ सेवा करत असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, टीसीएस पॅटर्न असेल, आयबीपीएस पॅटर्न असेल, स्कूल लेवल इंग्लिश असेल, कोणती इंग्रजी असो, हे प्रश्न मस्ट वॉच आहेत, हे प्रश्न आवश्यक आहेत। या प्रश्नातून तुम्हाला इंग्रजीचे प्रश्न कसे सोडवायचे, त्यातले कोणते कीवर्ड बघायचे, बरोबर आहे तर का बरोबर आहे, चुकीचं आहे तर का चुकीचं आहे, या सोबतच तुम्हाला हे प्रश्न बघताना त्या टॉपिकचं पूर्ण इंग्रजीचं रिव्हिजन या सोबत होते आणि आपल्याला पुढे आपण जी कोणती परीक्षा देणार आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होतो। पण आवर्जून मी सांगेन, ज्या मुलांची 17 मे ला कंबाईन ग्रुप बी ची मुख्य परीक्षा आहे ते विद्यार्थी आणि ज्या मुलांची ग्रुप सी मुख्य परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात आहे, त्यांनी आवर्जून ही सिरीज बघावी। रोज संध्याकाळी 6 वाजता एक लेक्चर एमपीएससीचं ॲनालिसिसचं आपलं या प्लॅटफॉर्मवर आपलं अपलोड होणार आहे। अजिबात तुम्ही पाहायला विसरू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, अजिबात तुमचा एकही डाऊट राहणार नाही। बरोबर, एवढं प्रॉमिस मी तुम्हाला करतो। तुम्ही एक प्रॉमिस करा की तुम्ही रेग्युलर पाहणार आणि आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करणार। राईट, बघा तर आणि यासोबतच आपण तलाठी आणि वनरक्षक या पदाची सुद्धा आपण ॲनालिसिसची सिरीज सुरू केलेली आहे। त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही सिरीज अवश्य पाहावी, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत आपला स्कोअर वाढेल। बघा, तर या टेन्समध्ये आजचा आपला भाग आहे पाचवा, म्हणजे याच्या अगोदर 4 भाग आपण बघितलेले आहेत। तुम्ही डायरेक्ट हा भाग सुद्धा बघू शकता, पण जर तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर कोणत्या कन्सेप्ट रिपीट होतात, कोणती रचना, वाक्याची कोणती स्ट्रक्चर रिपीट होतात, हे तुमच्या लक्षात येईल। बरोबर, म्हणून सुरुवातीपासून बघा, सगळे पार्ट बघा, तुमचा एकही डाऊट शिल्लक राहणार नाही। चला तर मग बघूया टेन्स टॉपिक भाग पाचवा आणि पीवायक्यू ॲनालिसिस याच्यामधला आजचा हा पहिला प्रश्न बघा। तर मग पहिला प्रश्न आहे, माय डॉटर माधवी अ गुड मेमरी, आणि ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेले आहेत, वर्ब दिलेले आहेत। एक ऑप्शन आपल्याला वापरायचा आहे हॅज बीन, हॅज, इज आणि विल बी। तिथं तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे। डायरेक्ट ऑप्शन वर जायच्या अगोदर बघा, हॅव एक असा वर्ब आहे, हॅव एक असा ऑक्झिलरी वर्ब आहे। पहिली तर गोष्ट ही क्लिअर करून घ्या, जो हॅव आहे ना, हा हॅव एक तर मेन वर्ब म्हणूनही वापरला जातो, एक तर ऑक्झिलरी वर्ब म्हणूनही वापरला जातो आणि मेन वर्ब म्हणूनही वापरला जातो। जर हॅव हा ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरला तर यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लागतं, ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस हॅव हा ऍज अ मेन वर्ब म्हणून येतो, त्यावेळेस त्याचा अर्थ असतो असणे, खाणे आणि पिणे। हे 3 अर्थ त्याचे होतात, हे लक्षात ठेवायचं। ज्यावेळेस मेन वर्ब म्हणून येतो, बरोबर, त्यावेळेस असणे, खाणे आणि पिणे हे 3 अर्थ त्याचे येतात। आता ज्यावेळेस हा हॅव असतो, बरोबर, आय, वी, यू आणि दे, यानंतर हॅव वापरायचा आणि यासोबत आहे हॅज, हा हॅज, ही, शी आणि इट, आणि कोणताही सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्याच्यासोबत काय वापरायचा, हॅज वापरायचा। आय, वी, यू, दे, आणि कोणताही प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्याच्यासोबत काय वापरायचा, हॅव वापरायचा। हे झालं बेसिक। राईट, ज्यावेळेस तो ऑक्झिलरी वर्ब म्हणून येणार त्यावेळेस काय येणार, त्याच्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप लागते। आता मला सांगा, या वाक्यात आपण आलो, माय डॉटर माधवी अ गुड मेमरी, आता इथं हॅज बीन आहे, हॅज बीन येणार नाही का, तुम्हाला सांगतो, विल बी येणार नाही आणि इज पण येणार नाही। इथं आपल्याला असणे, माझी मुलगी आहे माधवी
आणि तिची मेमरी चांगली आहे. असणे असणे या अर्थानं आपल्याला ऍज अ मेन वर्ब म्हणून इथं काय वापरायचं आहे, हॅज वापरायचं आहे. कारण माय डॉटर माधवी हा सिंग्युलर आहे, सिंग्युलर एकवचनी आहे आणि म्हणून इथे हॅव आणि हॅज पैकी येथे काय येणार, हॅज येणार. कशावरनं ओळखलं आपण, कारण माय डॉटर माधवी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून आपण इथं हॅज वापरलेला आहे. असणे या अर्थानं ते आपल्याला वापरायचं आहे. हॅज बीन येणार नाही, नुसता इज येणार नाही आणि फ्युचर तर नाहीच नाही. राईट. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला त्यामध्ये सुद्धा करेक्ट व्हर्ब फॉर्म वापरायचा आहे. द हेडमास्टर टू स्पीक टू यू. आणि आपले ऑप्शन आहेत. आपले ऑप्शन बघा काय, आपले ऑप्शन आहेत वॉन्टिंग. अख्ख्या इंग्रजीमध्ये काही असे व्हर्ब आहेत की ज्याला स्टेटिव्ह व्हर्ब म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, स्टेटिव्ह व्हर्ब म्हटलं जाते. आता स्टेटिव्ह म्हणजे काय, की जे अकर्मक आहेत. अकर्मक म्हणजे काय, जे कोणती ऍक्शन दाखवत नाही. ऍक्शन म्हणजे काय, जसं की धावणे, पळणे, चालणे, बोलणे, राहणे, वाचणे, लिहिणे, हे झालं ऍक्शन. ह्याचं काय झालं, ऍक्शन. बरोबर. तर ही ऍक्शन दाखवत नाही. वांट म्हणजे पाहिजे, एखादी गोष्ट पाहिजे असणे, ही कोणती ऍक्शन नाही. म्हणून असे शब्द की ज्यामध्ये ऍक्शन व्हर्ब नाही, जे त्याला स्टेटिव्ह व्हर्ब म्हणतात. आणि ते कधीही मेन व्हर्ब म्हणून वापरताना, ऍज अ मेन व्हर्ब म्हणून वापरताना तो कधीही आयएनजी मध्ये येणार नाही. म्हणजे आपलं डायरेक्ट आन्सर आलं वॉन्ट्स. बरोबर. द हेडमास्टर वॉन्ट्स टू स्पीक टू यू. बरोबर. द हेडमास्टर हे काय आहेत, हेडमास्टर हे आहेत सिंग्युलर. हेडमास्टर हे सिंग्युलर आहेत आणि म्हणून आपलं जे क्रियापद आहे वॉन्ट, त्याला आपण यस लावलेलं आहे साध्या वर्तमान काळात. हे वॉन्ट्स आलेलं आहे आपलं आन्सर. यस. या एकदम सोपं आहे. तुम्हाला एकदम बेसिक माहित पाहिजे प्रत्येक प्रश्न. टेन्स आणि बेसिक्स याच्यामध्ये तुम्हाला क्रियापद बेसिक माहित पाहिजे. क्रियापदाविषयी आपला आन्सर येऊन जाते. बघा, द अर्थ मूव्ड अराउंड द सन आणि पॉइंट आउट द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट इज इनकरेक्ट. पर्टिक्युलर सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यातला चुकीचा पार्ट आपल्याला सांगायचा आहे. बरोबर. द अर्थ मूव्ड अराउंड द सन, द अर्थ मूव्ड अराउंड द सन आणि चुकीचा पार्ट सांगायचा आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, वाक्यात नावं दिलेलं आहे. म्हणजे याच्या अगोदर आपल्याला असं करायचं आहे की या वाक्यातला सब्जेक्ट कोणता, या वाक्यातला व्हर्ब कोणता, या वाक्यातला ऑब्जेक्ट कोणता, हे आपल्याला माहित करायचं आहे. बघा, द अर्थ काय झाला, वाक्याचा सब्जेक्ट झाला. राईट. द प्लस नाउन सब्जेक्ट. द अर्थ मूव्ड, ज्याला ईडी वगैरे लागला, तो वाक्याचा काय झाला, व्हर्ब झाला. आणि राऊंड द सन हा वाक्याचा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. लक्षात ठेवा, हा वाक्याचा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. आता चूक कुठे आहे, द अर्थ मूव्ड राऊंड द सन. बघितल्या लक्षात आलं पाहिजे की हे काय आहे, हे आहे युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, जे अटल सत्य आहे, जे अटल सत्य आहे ती युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, द सन राइजेस इन द ईस्ट. द सन राइजेस इन द ईस्ट. द सन सेट्स इन द वेस्ट. The sun sets in the west. Water boils at 100 degree. Water boils at 100 degree Celsius. आलं लक्षात. तर हा झाला सायंटिफिक फॅक्ट. हा काय झाला, सायंटिफिक फॅक्ट. आणि हे काय झाले, युनिव्हर्सल ट्रूथ. अशा गोष्टी आहेत की ज्या तशाच आहेत, युनिव्हर्सल आहेत, काल पण होत्या, आज पण आहेत आणि भविष्यात पण राहणार. त्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हटलं जाते. आणि जी गोष्ट युनिव्हर्सल ट्रूथ आहे ती एकाच काळात लिहिली जाते आणि त्या काळाचं नाव आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे या वाक्यात हा मूड हा व्हर्ब चुकला, कारण द अर्थ मूड राऊंड द सन, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, हा युनिव्हर्सल फॅक्ट आहे. आणि तो कोणत्या काळात लिहिला पाहिजे, तर तो लिहिला पाहिजे साध्या वर्तमान काळात. तर मग इथे काय, द अर्थ मूव्स राऊंड द सन म्हणजे आपली चूक आहे व्हर्ब मध्ये. आपली चूक कुठे आहे, व्हर्ब मध्ये. या पुढचा प्रश्न. येस. पुढचा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग व्हर्ब्स आर इन द करेक्ट टेन्स फॉर्म इन द गिव्हन ब्रॅकेट. आता आपल्याला त्यांनी ब्रॅकेट दिलेला आहे, 2 ब्रॅकेट दिलेला आहे आणि आपल्याला करेक्ट व्हर्ब फॉर्म वापरायचा सांगितलेला आहे. बघा, काहीतरी कंसात आहे, इकडे पण काहीतरी कंसात आहे, त्याचा योग्य व्हर्ब फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. आणि अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला एक बेसिक्स ग्रामर जर माहित असेल, बेसिक रचना जर माहित असतील, तर डायरेक्ट आपलं उत्तर येते. बघा कसं, मी काहीच वाचत नाही, डायरेक्ट पर्याय बघतो. बघा, इथं दिलेल्या विल गेट, सिंपल फ्युचर टेन्स आणि इथं व्ही टू, अशी रचना अख्ख्या इंग्रजीत आपण वापरतच नाही. एका वाक्यात 2 वाक्य जोडलेले आहेत आणि त्या वाक्यात एका वाक्यात सिंपल फ्युचर टेन्स आणि दुसऱ्या वाक्यात साधा वर्तमान काळ, असं होत नाही. सिंपल फ्युचर टेन्स, साधा वर्तमान काळ ही रचना चुकली. सिंपल फ्युचर हे सिंपल फ्युचर आणि साधा भूतकाळ, सिंपल फ्युचर साधा भूतकाळ ही रचना चुकली. मला काय म्हणायचं, एका वाक्यातनी फ्युचर टेन्स आणि दुसऱ्या वाक्यातनी भूतकाळ ही रचना इंग्रजीत नसते, किंवा एका वाक्यात भूतकाळ आणि दुसऱ्या वाक्यात फ्युचर अशी रचना इंग्रजीत नाही. त्यामुळे हा ऑप्शन गेला.
राईट. आता या तुम्ही इथं गॉट अप म्हणजे V2 आणि इथं पण V2 आणि V2 अशी रचना असते का? तर हो, अशी रचना असते. इथं V2 आहे आणि इथं प्रेझेंट आहे, अशी रचना असते का? तर अशी रचना नसते. म्हणजे तुम्हाला बेसिक फॅक्ट जर माहित असला तर तीनही ऑप्शन एलिमिनेट झाले. म्हणजे आपलं आन्सर आलं V2 अधिक V2. दोन वाक्य जोडलेले आहेत, तर एका वाक्यात V2 तर दुसऱ्या वाक्यात V2 येऊ शकते. बघा आता वी गेट अप ऍट 4 म्हणजे इथं करेक्ट फॉर्म काय येईल याचा? वी गॉट अप. करेक्ट फॉर्म काय वापरला आपण? वी गॉट अप ऍट 4. आम्ही 4 वाजता उठलो अँड लिफ्ट अँड लिफ्ट अँड काय? लिफ्ट फॉर द एअरपोर्ट. आम्ही 4 वाजता सकाळी उठलो आणि एअरपोर्टसाठी निघालो. ही झाली बरोबर रचना. V2 आणि V2 ही रचना लक्षात ठेवा. सिंपल फ्युचर आणि सिंपल पास्ट अशी रचना आपण वापरत नाही. या पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेला आहे, एकदम जुना आहे, 2013चा प्रश्न आहे आणि हाच पॅटर्न आयोगाने आता 2021, 22, 23, 24 यामध्ये रिपीट केलेला आहे. कोणता पॅटर्न आहे तो? तर 4 वाक्य दिलेले असतात आणि त्या 4 वाक्यामध्ये टाइम एक्सप्रेस काय करतो पर्टिक्युलर वाक्यातला. म्हणजे अशी वाक्य की जी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असतात, अशी वाक्य की जी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असतात आणि त्या वाक्याचा टाइम कोणता आहे हे विचारलेलं आहे. बघा, द मूवी स्टार्ट्स इन 10 मिनिट्स. अजून मूवी सुरू झाला का? नाही. कधी सुरू होणार आहे? 10 मिनिटांनंतर. 10 मिनिटात सुरू होणार आहे म्हणजे फ्युचरमध्ये, म्हणजे फ्युचर इंडिकेट करते. राईट. द सॅम्पल इज बिंग सेंट फॉर डिटेल एक्झामिनेशन. पर्टिक्युलर सॅम्पल आहे, त्याचं डिटेल एक्झामिनेशन करायचं आहे, त्याच्यासाठी ते सॅम्पल इज बिंग सेंट म्हणजे पाठवण्यात येणार आहे. अजून पाठवलं का? नाही. पाठवण्यात येणार आहे म्हणजे काय सांगतो? फ्युचर इंडिकेट करतो. राईट. पुढे या. यू शुड फिनिश द वर्क बिफोर यू लिव्ह. म्हणजे तू जायच्या अगोदर तू तुझं काम संपवलं पाहिजे. तू अजून गेला का? नाही. त्यानं काम संपवलं का? नाही. म्हणजे दोन्ही क्रिया काय व्हायच्या आहेत. म्हणजे काय झाला? सिंपल फ्युचर टेन्स. आणि पुढे या. आय मीट देम ऍट द हॉटेल अँड वी स्टार्ट ऑफ. आम्ही त्यांना हॉटेलमध्ये भेटणार आहोत आणि आम्ही निघणार आहोत. आम्ही एकत्र निघणार आहोत. आणि मला सांगा तुम्ही, आम्ही अजून भेटलो नाही, आम्ही अजून निघालो नाही, म्हणजे याही वाक्यात काय आहे? फ्युचर इंडिकेट होतो. चारही वाक्यामध्ये जर टाइम कोणता एक्सप्रेस केलेला आहे तर चारही वाक्यामध्ये फ्युचर आहेत. आपला ऑप्शन इन ऑल. आणि हाच प्रश्न लेटेस्ट एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे. या पुढचा प्रश्न आहे, यस, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. बघा, एकदम मस्त प्रश्न आहे. यावरून आपल्या काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. शी लिव्हज फॉर लंडन दिस इव्हिनिंग. शी लिव्हज फॉर लंडन. येस, शी लिव्हज फॉर लंडन धिस इव्हिनिंग शी लिव्हज फॉर लंडन. बघा, ती अजून लंडनला गेली का? नाही. ती कधी जाणार आहे? आज संध्याकाळी जाणार आहे. आज संध्याकाळी ती लंडनला जाणार आहे. धिस इव्हिनिंग. आणि व्हर्ब वापरलेला आहे लिव्हज. व्हर्ब काय वापरलेला आहे? लिव्हज वापरलेला आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिव्हज वरून काय समजते? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर भविष्यातली एखादी गोष्ट सांगितली तर त्याच्यासाठी शब्द आहे डेफिनाइट टेन्स. काय शब्द त्यासाठी? डेफिनाइट प्रेझेंट टेन्स. आणि जर एखाद्या वाक्यामध्ये गोइंग टू वापरला असेल तर त्याला इमिजिएट फ्युचर म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? इमिजिएट फ्युचर म्हटलं जाते. आणि साध्या वर्तमान काळात जर फ्युचरची गोष्ट सांगितलेली असेल तर त्याला डेफिनाइट फ्युचर म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? डेफिनाइट फ्युचर म्हटलं जाते. म्हणजे पहिलं वाक्य डेफिनाइट फ्युचर्स आहे आणि ते वाक्य बरोबर आहे का? तर हो, ते वाक्य बरोबर आहे. शी इज हॅव्हिंग अ हेडेक. हॅव अकर्मक आहे, हॅव ऑप्शन व्हर्ब नाही, हॅव हा स्टॅटिव्ह व्हर्ब आहे. म्हणून हॅव ज्यावेळेस जर आपण मेन व्हर्ब म्हणून वापरत असू तर मग तुम्ही म्हणाल, सर तुम्हाला कसं समजलं या वाक्यात हॅव हा मेन व्हर्ब वापरला? तर याच्यासाठी समजलं की त्याच्या अगोदर ऑक्झिलरी व्हर्ब आहे. त्याच्या अगोदर जर ऑक्झिलरी व्हर्ब आहे इज, तर त्याच्या अगोदर असतो मेन व्हर्ब. आणि हॅवला आयएनजी म्हणजे तो मेन व्हर्ब म्हणून वापरला. पण हॅवला आपण आयएनजी लावत नाही. हे वाक्य आपण चुकलं. तर हे बरोबर कसं पाहिजे? ही हॅज अ हेडेक. म्हणजे त्याचं काय? त्याचं डोकं दुखतंय. ही ॲज अ हेड एक असं वाक्य पाहिजे. हे वाक्य चुकलं. शी वॉज फिनिश द वर्क अॅन अवर अगो. शी वॉज फिनिश. इथं पास्ट त्यांनी पॅसिव्ह वापरलेला आहे आणि हे वाक्य चुकलेलं आहे. आता मला कसं कळलं हे वाक्य चुकलं? या वाक्यात वाज नाही पाहिजे. का नाही पाहिजे? कारण अॅन अवर अगो. जर वाक्यामध्ये लास्ट, बघा, जर वाक्यामध्ये एस्टरडे, जर वाक्यामध्ये एस्टरडे आणि जर वाक्यामध्ये एगो असेल शेवटी, तर त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे? नेहमी का त्या वाक्याचा काळ असला पाहिजे? भेटू, साधा भूतकाळ असला पाहिजे. एका तासापूर्वी, बिफोर अॅन अवर अगो शी फिनिश हर वर्क. हे वाक्य असं पाहिजे. इथं फक्त V2 बरोबर आहे. का V2 बरोबर आहे? कारण त्या वाक्यात एगो वापरलेला आहे. म्हणजे हे वाक्य चुकलं. आता पुढे या. इट हॅज बीन रेनिंग हेविली सिन्स 2 hours.
बघा एकदम वाचायला गोड गोड, पाहायला गोड गोड, ऐकायला गोड गोड वाटते, पण हे वाक्य कसं आहे, हे वाक्य चुकलेलं आहे. या वाक्यात सिन्स आहे. इट हॅज बीन रेनिंग. सिन्स आणि फॉरची फ्रेज आपण कोण्या काळात वापरतो, तर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. प्रेझेंट परफेक्ट बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण सिन्स आणि फॉर वापरतो, पण सिन्सचा उपयोग इथे चुकलेला आहे. इथं दिलेलं सिन्स 2 अवर्स, सिन्स 2 अवर्स म्हणतो का आपण, नाही, कारण सिन्स हा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथं सिन्स 2 अवर येणार नाही. इथं काय येईल, इथं येईल फॉर 2 अवर्स, फॉर 2 अवर्स, 2 तासापासून. त्याच्यामुळे इथं आपलं वाक्य चुकलेलं आहे. इथं सिन्सच्या जागी काय पाहिजे, फॉर पाहिजे. सिन्स स्टार्टिंग पॉइंट. बघा कसं सांगतो तुम्हाला, बघा सिन्स आहे आणि फॉर आहे. सिन्स वापरतो आपण कशासाठी, स्टार्टिंग पॉइंट साठी, आणि फॉर वापरतो आपण कशासाठी, एक पर्टिक्युलर कालावधी दिलेला असतो, कॅल्क्युलेटेड पिरियड दिलेला असतो. फॉर 2 मंथ्स 2 महिन्यापासून, फॉर ए इयर 1 वर्षापासून, फॉर 2 वीक्स 2 आठवड्यापासून, फॉर 2 अवर्स 2 तासापासून, बरोबर हा पिरियड दिलेला आहे. आणि सिन्स कधी, सिन्स 1961 स्टार्टिंग पॉइंट. सिन्स मंडे सोमवारपासून स्टार्टिंग पॉइंट. आलं लक्षात. सिन्स लास्ट वीक मागील आठवड्यापासून, सिन्स लास्ट वीक मागील आठवड्यापासून. बघा सिन्स स्टार्टिंग पॉइंट आणि फॉर हा कॅल्क्युलेटेड पिरियड दाखवतो. त्याच्यामुळे इथं हॅव्हिंग चुकला, या वाक्यातला वॉच चुकला, कारण या ॲगोमुळे इथं V2 पाहिजे. हे वाक्य बरोबर आहे. बी चूक, सी चूक, इट हॅज बीन रेनिंग, हे सगळं बरोबर आहे. फक्त सिनच्या जागी काय पाहिजे, फॉर पाहिजे. राईट. आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे, तर यामध्ये करेक्ट आहे ओनली एक, बाकीचे सगळे चुकलेले आहेत. एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर हा पार्ट 5 आहे 10चा. याच्या अगोदर 4 पार्ट झालेले आहेत. या कन्सेप्ट मी त्यामध्ये वारंवार त्या प्रश्नाशी संबंधित सांगितलेले आहेत. ते तुमच्या पाठ होऊन जातील. सुरुवातीपासून बघा, पहिल्या पार्ट पासून बघा, नंतर 5व्या पार्टवर या. बघा इथं दिलेलं आहे, पुन्हा आपल्याला कोणता असं वाक्य आहे की जे चुकीचं आहे, कोणता असा व्हर्ब स्ट्रक्चर आहे तो चुकीचा वापरलेला आहे यामध्ये, ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा, द रेन बिगॅन एस्टरडे. तुम्हाला सांगितले 3 शब्द लक्षात ठेवायचे. कोणते ते 3 शब्द आहेत, यस्टरडे आहे, दुसरा कोणता शब्द आहे, लास्ट आहे, तिसरा कोणता शब्द आहे, एगो आहे. हे 3 शब्द वाक्यात आले की त्या वाक्याचा व्हर्ब, त्या वाक्यातला व्हर्ब कोणता पाहिजे, त्या वाक्यातला व्हर्ब V2 पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स पाहिजे. इथं यस्टरडे आहे आणि इथं बिगॅन आहे, म्हणजे हा V2 आहे, हे वाक्य बरोबर आहे. राईट. द रेन बिगॅन यस्टरडे. आय सॉ हिम लास्ट इव्हिनिंग, शब्द लास्ट इव्हिनिंग आहे आणि व्हर्ब जो आहे V2 आहे, हे वाक्य बरोबर आहे. आय हॅव जस्ट फिनिश द लेटर. ओके, मी आताच पत्र लिहून संपवलाय, हे वाक्य बरोबर आहे. इथं तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, या वाक्यात जस्ट नावाचा एक शब्द वापरलेला आहे, जस्ट एक ऍडव्हर्ब वापरलेला आहे. तर याची जागा बघा, याची जागा हा फिनिश आहे मेन वर्ब, हा हॅव आहे ऑक्झिलरी वर्ब. मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्बच्या मधात हा जस्ट वापरला जातो, हे महत्वाचं आहे. हेही वाक्य बरोबर आहे. ही हॅज बीन इल सिन्स मंडे. बघा, सोमवारपासून तो आजारी आहे. कोणत्या वारापासून आजारी आहे, कोणत्या दिवसापासून आजारी आहे, तर सोमवारपासून. स्टार्टिंग पॉइंट काय सांगितलं मी तुम्हाला, स्टार्टिंग पॉइंट. सिन्स काय सांगतो, स्टार्टिंग पॉइंट. सोमवारपासून तो आजारी आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ही हॅज बीन इल, ही अवस्था आहे, ज्यावेळेस आजारी असण्याची अवस्था असते. ही जी स्टेट आहे, ही जी अवस्था आहे, ही पूर्ण वर्तमान काळात सांगितली जाते. म्हणजे हेही वाक्य बरोबर आहे. बघा, 4ही वाक्यात बरोबर आहे. नन ऑफ द अबो रॉंगली आहे, नन ऑफ द अबो, म्हणजे सगळे वाक्य काय बरोबर आहे. सुरुवातीपासून बघा, पहिल्या भागापासून बघा, वारंवार बघा, शेअर करा, तुमचं सगळं पाठ होऊन जाईल. बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. येस, करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब आपल्याला सांगायचं आहे. वन ऑफ द गर्ल्स, वन किती, ऑफ द गर्ल्स म्हणजे ज्या काही गर्ल्स असतील, 5 असतील, 10 असतील, 15 असतील, याच्यापेक्षा जास्त असतील, आपल्याला माहित नाही. वन ऑफ द गर्ल्स, ज्या एकूण मुली आहेत 5, 10, 15, 20, 50, त्या मुलीपैकी एक. आता या क्रियापदात त्या मुलीपैकी एक, आणि समोर दिलेला आहे माईक. माईक म्हणजे आपला माईक नाही, माईक हे इंग्रजी रेफरन्स मधलं वाक्य आहे. माईक म्हणजे समजा, माईक म्हणजे आपल्या इकडचा माणिक. माईक म्हणजे कोण, आपल्या इकडचा माणिक नावाचा माणूस आहे, आणि या माणिक नावाच्या माणसाला त्या मुलींपैकी एक मुलगी त्याला ओळखते, असं हे वाक्य आहे. टू नो येणार नाही. वन ऑफ द गर्ल्स नोज माईक, वन ऑफ द गर्ल्स नोज, टू नोचा काही संबंध नाही, हे स्पेलिंग चुकलेलं आहे. आपला आन्सर आहे ते नोज. नोला यस का लागतो, कारण वन आहे हा सिंग्युलर आहे. वन हा कसा आहे, सिंग्युलर आहे, त्यामुळे या नोला यस लागला. आपला आन्सर आहे ते नोज. आपला आन्सर काय ते नोज. वन ऑफ द गर्ल्स नोज माईक, वन ऑफ द गर्ल्स नोज माईक म्हणजे त्या मुलींपैकी एक मुलगी त्या माईकला, म्हणजे आपल्या इकडच्या माणिकला ओळखते, असा त्या वाक्याचा सेन्स लागतो. या पुढचं वाक्य, युनिव्हर्सल ट्रूथ आर स्टेटेड इन, तुम्हाला सांगितलं युनिव्हर्सल ट्रूथ
सायंटिफिक फॅक्ट, प्रेझेंट हॅबिट, युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक, बरोबर, सायंटिफिक फॅक्ट आणि प्रेझेंट हॅबिट कोण्या काळात सांगितली जाते. तर या तीनही गोष्टी नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितल्या जातात. या पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द सेंटेन्स हॅज बीन रिटन इन द फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स विचारलेला आहे. काय रचना आहे फ्युचर परफेक्ट टेन्सची? शॅल, विल, शॅल आणि विल प्लस हॅव, शॅल हॅव, विल हॅव प्लस V3, शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 ही रचना झाली फ्युचर परफेक्ट टेन्सची. मला सांगा शॅल हॅव विल हॅव पैकी ओके, शॅल हॅव विल हॅव V3 म्हणजे पहिलंच वाक्य काय फ्युचर परफेक्टचं आहे. शॅल हॅव बीन ING हे वाक्य कोणत्या काळाचं झालं? फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स हे वाक्य झालं फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस. आय शॅल राईट हा झाला सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर कोणता झाला? शॅल राईट, शॅल विल प्लस बेस फॉर्म सिंपल फ्युचर. आणि आय हॅड रिटन, हॅड म्हणजे काय आला? पास्ट, रिटन म्हणजे V3 म्हणजे काय आला? परफेक्ट. या वाक्याचा काळ झाला पास्ट परफेक्ट. आपल्याला विचारला फ्युचर परफेक्ट तर आय शॅल हॅव रिटन, एक नंबरचा आपला आन्सर. एकदम सोपा आहे बघा. काही बेसिक गोष्टी आहेत की त्या वारंवार तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे, त्या पाठ असल्या पाहिजे, तोंड पाठ असल्या पाहिजे. तुम्हाला जास्त विचार करायचं काम नाही, वेळेत तुमचे इंग्रजीचे प्रश्न सोडून होतील. बरोबर. आता पुढचं वाक्य दिले आहे आपल्याला, वर्ब, योग्य वर्ब फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे. चेस नावाचा वर्ब आहे, चेस म्हणजे पाठलाग करणे, त्याचा योग्य फॉर्म वापरायचा आहे. आय सॉ 2 पोलिसमॅन, आय सॉ 2 पोलिसमॅन. पुढं काहीही वाचायच्या अगोदर हा वर्ब फॉर्म वाचायच्या अगोदर बघा 2 वर्ब आहेत. वाक्यातला जो पहिला वर्ब सॉ वापरलेला आहे तो कोणत्या काळात आहे मला सांगा? तो आहे V2 मध्ये. जर 2 वाक्य जोडलेले आहेत आणि एका वाक्यातला वर्ब जर V2 असेल, सिंपल पास्ट असेल तर फ्युचर याचा काही संबंध नाही. फ्युचर याचा काही संबंध नाही. पहिले दोन्ही ऑप्शन गेले. आता चेसिंग आणि वेअर चेसिंग, चेसिंग आणि वेअर चेसिंग. आता मला सांगा जर तुम्हाला ING वापरायचा असेल तर डायरेक्ट ING वापरू शकतो का आपण? आय सॉ 2 पोलिसमॅन चेसिंग अ थिफ. तर ते डायरेक्ट ING तुम्हाला वापरता येणार नाही. त्याच्या अगोदर ऑक्झिलरी व्हर्ब लागतो म्हणजे आपला आन्सर आहे आन्सर नंबर 4. बघा कशी एलिमिनेट केली आपण. काही बेसिक गोष्टी, बेसिक रचना तुम्हाला माहित असल्या की असे बिलकुल आन्सर ऑप्शन एलिमिनेट होतात आणि आपल्याला बरोबर आन्सर येते. आता ही रचना कशीसाठी? पहिल्या वाक्यातला आहे सॉ, हा याचा फॉर्म आहे टू, आणि दुसऱ्या वाक्याचा आहे वेअर चेसिंग, याचा फॉर्म आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता मला सांगा अशी रचना इंग्लिश मध्ये असते. V2 एका वाक्यात V2, दुसऱ्या वाक्यात पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर इथे आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स. या पुढे या. आय एम द सेक्रेटरी, सेक्रेटरी नाही, आय एम द सिक्रेटली ऑफ द स्पोर्ट्स क्लब. नाही, इथे सेक्रेटरी आहे, ते स्पेलिंग आपलं गडबडलेलं आहे. SECRETARY सेक्रेटरी. आय एम द सेक्रेटरी ऑफ द स्पोर्ट्स क्लब सिन्स इट्स फॉर्मेशन 5 years ago. आता काय लक्षात ठेवायचं? तुम्हाला मी ॲगो सांगितला, सिंपल पास्ट सांगितला, पण त्याही अगोदर तुम्ही इकडे लक्ष द्या. इकडे सिन्स आहे आणि सिन्स म्हटलं की वाक्याचा काळ काय आणि काय असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे किंवा काय असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे. एक तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे, ज्यावेळेस वाक्यामध्ये सिन्स आहे. मग सिन्स इट्स फॉर्मेशन 5 years ago म्हणजे हा पर्टिक्युलर एक स्पोर्ट्स क्लब आहे. याच्या स्थापनेपासून 5 वर्ष झाले त्याच्या स्थापनेला. त्याच्या स्थापनेपासून मी स्वतः त्याचा चेअरमॅन आहे. मला सांगा ऑप्शन मध्ये एक तर प्रेझेंट परफेक्ट असला पाहिजे किंवा काय असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. म्हणजे आपला वाद चुकला. ओके. आता एक ऑप्शन आहे हॅड बीन आणि एक ऑप्शन आहे हॅव बीन. आता मला सांगा एक आहे प्रेझेंट परफेक्ट म्हणजे आपला आन्सर झाला हॅव बीन. आय हॅव बीन द सेक्रेटरी ऑफ द स्पोर्ट्स क्लब. या आमच्या जागेवर काय येईल? हॅव बीन. आमच्या जागेवर काय येईल? हॅव बीन. आय हॅव बीन द सेक्रेटरी ऑफ द स्पोर्ट्स क्लब सिन्स इट्स फॉर्मेशन 5 years ago. बरोबर. 5 वर्षापासून त्याच्या स्थापनेला झाली, तर तेव्हापासून त्याचा सेक्रेटरी कोण आहे? तर मीच आहे. आता तुम्ही म्हणाल सर हॅड बीन पण आहे, पास्ट परफेक्ट का नाही? तर आपल्याला रिप्लेस काय करायचं आहे? एम, वर्तमान काळ रिप्लेस करायचा आहे. मग या वर्तमान काळाच्या जागी आपण पास्ट परफेक्ट वापरणार का? नाही. आपल्याला तिथं काय वापरावं लागेल? प्रेझेंट परफेक्ट वापरावा लागेल. या पुढचा प्रश्न बघा एकदम सोपा आहे. आपल्याला डायरेक्ट काळ विचारलेला आहे, 4 वाक्य दिलेलं आहे आणि परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे दिलेलं आहे परफेक्ट पास्ट टेन्सची रचना. अगोदर मला तुम्ही सांगा. हॅड प्लस V3 म्हणजे झाला परफेक्ट पास्ट टेन्स. राईट. आता इथं वॉज आहे आणि ING. वॉज वेअर आणि ING म्हणजे याचा काळ होतो पास्ट कंटिन्युअस टेन्स.
पास्ट कंटिन्युअस टेन्स कशाचा काळ होतो? वाज वेअर आयएनजी झाला पास्ट कंटिन्युअस. आपल्याला विचारलं पास्ट परफेक्ट टेन्स, हॅड प्लस रिटर्न ह्या झाला पास्ट परफेक्ट, हॅज प्लस रिटर्न हा झाला प्रेझेंट परफेक्ट. हा कोणता टेन्स झाला? प्रेझेंट परफेक्ट झाला. की प्रेझेंट परफेक्ट होईल. की 3 नंबरचा आपला ऑप्शन पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3. हॅड बीन रायटिंग, हॅड बीन आहे आणि आयएनजी आहे. हॅड बीन आहे बघा, हॅड आहे, बीन आहे आणि प्लस आयएनजी आहे. हा काळ कोणता झाला मग? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि टेन्स हॅड बीन प्लस आयएनजी. आपला आन्सर नंबर 3 हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट टेन्स. एकदम सोपं आहे. पहिल्या भागापासून तुम्ही बघा, पहिल्या भागापासून जर बघितलं कोणत्याही परीक्षेत टेन्सचे प्रश्न येऊ तुमचे चुकणार नाहीत. बघा न्यूटन आहे, यस आपल्याला न्यूटन सुरुवात दिलेली आहे. न्यूटन फिल इन द ब्लँक चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके ओके ओके. न्यूटन इथं दॅट साठी स्मॉल पाहिजे. न्यूटन दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन मेक्स ऍपल्स फाल. येस येस येस. बघा एकदम तुम्हाला हा प्रश्न टेन्स मध्ये विचारला आणि हा सेम प्रश्न आपल्याला नाही का वर्ड ऑफन कन्फ्युजिंग मध्ये पण विचारला जातो. इथे 2 शब्द आहेत, एक तर तुम्हाला इन्व्हेंटेड वापरायचा किंवा डिस्कवर वापरायचा. पहिल्यांदा तुम्ही 2 मधला फरक लक्षात घ्या. एक असते इन्व्हेन्शन आणि एक असते डिस्कव्हरी. बरोबर. आता डिस्कव्हरी म्हणजे काय? डिस्कव्हरी. आता एखादी गोष्ट कवर्ड म्हणजे झाकलेली आहे, झाकून ठेवलेली आहे आणि ती अनकवर्ड केली म्हणजे डिस्कव्हर केली. म्हणजे ती गोष्ट अगोदरच होती. ती गोष्ट काय होती? एखादी गोष्ट अगोदरच आहे पण ती आता नंतर माहीत झाली. आता काय झाली? ती आता काय झाली? माहीत झाली. त्याला म्हणायचं डिस्कव्हरी. अगोदरच होती पण आता माहीत झाली, त्याला म्हणायचं डिस्कव्हरी. आता बघा यांनी ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे. मला सांगा आता ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे आणि न्यूटन दिलेलं आहे. बघा तर लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन, जे लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन आहेत आता म्हणजे अर्थचं जे ग्रॅव्हिटेशन आहे, जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा आता ह्युमन बिईंग यायच्या अगोदरपासून आहे. राईट. म्हणजे ग्रॅव्हिटेशन हे अगोदरच आहे. तर मला सांगा इतर जर आपण मी असं एक्झाम्पल लिहिलं, आयझॅक न्यूटन discovered or invented the laws of gravitation. सांगा बरं काय केलं? सेम प्रश्न आहे आपला. तर ग्रॅव्हिटेशन अगोदरच होतं. याने न्यूटननं काय केलं? फक्त ते डिस्कवर्ड केलं. काय केलं? फक्त ते डिस्कवर्ड केलं. DISCOVERED डिस्कवर्ड. राईट. DISCOVERED. न्यूटननं काय केला? न्यूटननं डिस्कवर्ड केला. लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे हा त्याचा शोध न्यूटननं लावला. ग्रॅव्हिटेशन अगोदरच होतं, त्यानं नंतर ते अभ्यास करून सिद्ध केलं. दॅट इज अ डिस्कव्हरी. राईट. आता दुसरं बघा, म्हणजे न्यूटन आणि इथं काय येईल आपला ऑप्शन काय येईल? डिस्कवर. आणि व्हॉट इज इन्व्हेन्शन? तुम्हाला सांगून घेतो. आता त्यांनी डिस्कवर विचारलं, ते पुन्हा इन्व्हेन्शन विचारतील. इन्व्हेन्शन म्हणजे काय? जी गोष्ट अगोदर नव्हती ती आता इंट्रोड्यूस झाली. म्हणजे माणसानं काय केलं? ह्युमन बिईंगनं अभ्यास करून आपल्या क्रिएटिव्हिटीनं, आपल्या कल्पकतेनं पर्टिक्युलर गोष्ट काय केली? तयार केली. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इन्व्हेन्शनचं. आता मला सांगा टेलिफोन अगोदर होता का? टेलिफोन म्हणजे अगोदर होता का? एका गाठोड्यात बांधलेला होता आणि मग कोणीतरी माणूस तिथे गेला आणि मग ते गाठोडं त्याला सापडलं, त्यात फोन होता? नाही. तर त्याचं आपण इन्व्हेन्शन केलं. जो बल्ब आहे, जो ट्यूबलाईट आहे, हा जो ट्यूबलाईट अगोदर होता का? नाही. त्याचा पण आपण काय केलेलं आहे? त्याचा पण आपण शोध लावलेला आहे. शोध लावलेला आहे बल्ब. बरोबर. याचं पण इन्व्हेन्शन झालेलं आहे. कम्प्युटर, जे आपण आता कम्प्युटर वापरत आहे, हे अगोदर होतं का? नाही. आपल्या क्रिएटिव्हिटीनं, म्हणजे माणसानं त्याच्या क्रिएटिव्हिटीनं काय केलेलं आहे? कम्प्युटरचा शोध लावलेला आहे. तर टेलिफोन झाला, बल्ब झाला, कम्प्युटर झाला, ह्या काय आहेत? इन्व्हेन्शन आहेत. हे अगोदर नव्हते. याच्या माणसानं काय केलं? अभ्यास करून शोध लावला. तर याला म्हटलं जाते टेलिफोन. बरोबर. येस. ओके. तर आपला याचा आन्सर येईल डिस्कव्हरी. मला 2 गोष्टींचा फरक लक्षात आला. बघा आता कॉन्ट्रॅक्टर सेड करेक्ट ऑप्शन आपल्याला वापरायचा आहे. क्रियापद बघायचं. तर कॉन्ट्रॅक्टर सेड दॅट ही द वर्क बिफोर द एंड ऑफ द ऑक्टोबर. आता बघा काय बघितलं मी? कीवर्ड काय बघितला? एक वाक्य आहे, 2 वाक्य जोडलेले आहेत. बरोबर. आणि एका वाक्यातला जो व्हर्ब आहे सेड त्याच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे, तो भूतकाळ आहे. आता मला सांगा, आता आपण पर्याय देऊ. जर 2 वाक्य जोडलेले आहेत आणि एका वाक्यात जर भूतकाळ असेल तर पुढच्या वाक्यात सिंपल फ्युचर टेन्स येऊ शकते का? तर अजिबात येऊ शकत नाही. 2 वाक्य चुकले. कारण तुम्हाला बेसिकच माहित आहे, एका वाक्यात भूतकाळात क्रियापद असेल तर दुसऱ्या वाक्यात फ्युचर येऊ शकत नाही. अशी रचना अख्ख्या इंग्रजीत नाही. त्याच्यामुळे विल वाले ऑप्शन चुकले. आता या पुढे वॉज कम्प्लिटिंग येऊ शकते का? येऊ शकते. वुड कम्प्लिटिंग येऊ शकते का? येऊ शकते. आता हे डिपेंड करते की त्या वाक्याचा मिनिंग काय. द कॉन्ट्रॅक्टर सेड दॅट शी
द वर्क बिफोर द एंड ऑफ द ऑक्टोबर. ऑक्टोबर महिना संपेपर्यंत ठेकेदारानं सांगितलं, कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं तू हे काम काय करणार आहे, तर ते पूर्ण करणार आहे. तर इथं रचना येईल वुड कम्प्लीटची. वॉज कम्प्लिटिंगची येणार आहे का? नाही. वॉज कम्प्लिटिंग आणि V2 म्हणजे V2 आणि पास्ट कंटिन्युअस ही रचना आपण कुठे वापरतो? V2 आणि पास्ट कंटिन्युअस ही रचना आपण वापरतो जर एखादी क्रिया अगोदर कंटिन्युअस असेल आणि त्याच्या मधात दुसरी क्रिया घडली तर आपण ही गोष्ट वापरतो. जसं की नाही का, व्हेन आय वॉज स्टडिंग, व्हेन आय वॉज स्टडिंग समवन नॉक ऍट द डोअर किंवा माय फोन रँग. आलं लक्षात? म्हणजे मी अभ्यास करत होतो, कोणीतरी दरवाजा वाजवला. अगोदरची कंटिन्यू असणारी क्रिया कोणती? पास्ट कंटिन्युअस, अभ्यास करण्याची. नंतर मग कोणतरी दरवाजा वाजवला, ही झाली V2 प्लस पास्ट कंटिन्युअसची रचना. पण याच्यात तसं नाही. कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं की तो काम संपवणार आहे, काम पूर्ण करणार आहे. कधीपर्यंत? तर ऑक्टोबर पर्यंत. तर इथं रचना येईल V2 आणि V2. V2 आणि V2. तर तुम्ही म्हणाल सर पहिल्या वाक्यात सेड V2 आहे पण वूड कसं V2? तर वूड हे पण कशाचं रूप आहे? भूतकाळातलं रूप आहे, V2चं रूप आहे. इथं ही रचना वापरलेली आहे. वुड कम्प्लीट. या आता पुढं. येस, पुढं सुद्धा आपल्याला क्रियापदाचा योग्य फॉर्म आपल्याला वापरायचा आहे आणि आपलं वाक्य आहे आय राईट लेटर सिन्स 10 o'clock दिस मॉर्निंग. मला कीवर्ड सापडला. मला काय सापडला? मला कीवर्ड सापडला. जर वाक्यात सिन्स असेल तर त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. PPCT प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. या आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये यस हॅव बीन रायटिंग हे आपलं आन्सर, कारण मला सिन्स वरून समजलं. या पुढं ओके. येस्टरडे बरं का, काहीच नाही मी वाचलं, मला फक्त पर्टिक्युलर वाक्य आहे, त्या वाक्यातला मला येस्टरडे शब्द दिसला. जर येस्टरडे शब्द असेल तर त्या वाक्याचा जो क्रियापद आहे त्या वाक्याचा क्रियापद फक्त एकाच फॉर्म मध्ये येऊ शकतो, सिंपल पास्ट टेन्स मध्ये येऊ शकतो. बाकी सगळं चुकलं. ही वर्क ऑल डे येस्टरडे, हे काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. ऑल ते टायपिंग मध्ये गडबडलं. ही वर्क ऑल डे येस्टरडे V2. येस, बघा एवढं ते सोपं आहे, काही ताण घ्यायचं काम नाही. चिल्ड्रेन लाईक टू प्ले इन वॉटर. काय करायचं आपल्याला? विच ऑफ द गिवन ऑप्शन. ऑप्शन ऑप्शन हे PO हे असं नाही, हे ऑप्शन आहे OP. हे गडबडलं, माझं पुढे झालं. विच ऑफ द गिवन ऑप्शन रिप्रेझेंट्स निगेटिव्ह मिनिंग ऑफ द सेंटेन्स अबो. यस, खाली 4 ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना काय करायचं आहे? निगेटिव्ह मिनिंग करायचा. लाईक बेस फॉर्म, लाईक बेस फॉर्म. यस नाही, मी बेस फॉर्म कशाला म्हणतो? त्याला यस लागलेला नाही, त्याला ING लागलेलं नाही, त्याचं ईडीचं रूप नाही, तो त्याच्या मूळ रूपात आहे, त्याला बेस फॉर्म म्हटलं जाते. याला निगेटिव्ह करायचं तर याला निगेटिव्ह होईल डू नॉट लाईक. निगेटिव्ह काय होईल? डू नॉट लाईक. येस, डू नॉट लाईक हे आपलं पहिलं ऑप्शन. चिल्ड्रेन एन्जॉय टू प्ले इन वॉटर हे फक्त त्याने उलट पालट केलं, हे आपला आन्सर नाही. कॅनॉट येणार नाही, कारण पॉझिटिव्ह वाक्यात कॅन नाही, त्यामुळे त्याचा संदर्भ नाही. निगेटिव्ह आहे ते वाक्य निगेटिव्ह. पण एकदम कॅन कुठून आणला तुम्ही? वरच्या वाक्यात कॅन आहे का? नाही ना, जे असेल तेच घ्यावं लागेल. सिंपल फ्युचरचा काही संबंध नाही. आपला आन्सर येईल डू नॉट लाईक टू प्ले. कशावरून आपण डू नॉट केला? कारण लाईक हे काय होता? बेस फॉर्म मध्ये होता, आणि बेस फॉर्मचं निगेटिव्ह करायचं म्हणजे वर्तमान काळाचे वाक्य निगेटिव्ह करायचे, तर डू नॉट डज नॉट आपल्याला वापरावा लागतो. पुढे आपल्याला वर्ब आहे. यस, आय ऑलवेज ओबे माय फादर व्हेन आय वॉज अ चाइल्ड. यस, बघा कीवर्ड मला सापडला, कीवर्ड मी अंडरलाईन करून ठेवला. आय ऑलवेज ओबे माय फादर व्हेन आय वॉज चाइल्ड. जेव्हा मी लहान होतो, जेव्हा मी चाइल्ड होतो, तेव्हा मी माझ्या वडिलांची काय करायचो? प्रत्येक आज्ञा पाळायचो. आता मला सांगा, जर एका त्या वाक्यामध्ये एक वर्ब V2 असेल तर दुसरा वर्ब पण काय आला पाहिजे? तो पास्ट मध्येच आला पाहिजे. बघा, पास्ट मध्येच आला पाहिजे, एकदम ING येणार नाही. कारण ING यायच्या अगोदर काय लागेल? ऑक्झिलरी वर्ब लागेल. आता इथं ऑक्झिलरी वर्ब आहे ING च्या अगोदर, पण आपल्याला वर्तमान काळातला नको, इथं कमीत कमी वॉच तरी पाहिजे, त्यामुळे हेही गेलं. आणि तिसरा आहे हॅव ओबेड. आता मला सांगा, हॅव ओबेड येणार नाही, कारण पुढं काय? भूतकाळ आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ अशी रचना आपण वापरत नाही, त्यामुळे तीनही ऑप्शन गेले आणि आपलं आन्सर आलं ओबेड. आय ओबेड माय फादर व्हेन आय वॉज अ चाइल्ड. जेव्हा मी लहान होतो, माझ्या वडिलांची प्रत्येक आज्ञा मी पाळायचो, असा त्या वाक्याचा सेन्स निघतो. बघा, हॅव ओबे गेलं, इज ओबे गेलं, कारण इकडे काय आहे? एक क्रियापद V2 आहे, म्हणजे वर्तमान काळ होणार नाही. दोन्ही ऑप्शन गेले. ओबेला ING आपण लावत नाही, आणि लावला तरी त्याच्या अगोदर ऑक्झिलरी वर्ब पाहिजे, त्यामुळे हेही ऑप्शन गेला आणि आपला ऑप्शन राहिला V2. एवढं सोपं आहे. ज्या पद्धतीने मी सांगत आहे ती तेवढंच सोपं आहे, आणि त्यात तेवढ्याच गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल सर याच्यात अजून काही एक्सप्लेन करा, अजून काही एक्सप्लेन करा त्याच्यात. ते तेवढंच आहे, ते तेवढंच आहे. हे जास्त काहीच अवघड नाही. बरोबर, सुरुवातीपासून पार्ट 1 पासून तुम्ही बघा, सगळे प्रश्न तुमचे सुटतील, सगळं रिपिटेशन तुम्हाला माहित पडेल. बघा पुढे काय दिलेलं आहे? ही बीट्स हिज डॉग एव्हरी डे. यस, हे बीट्स इथं चुकलेला आहे. हा बीट्स काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. ही बीट्स हिज डॉग, ही बीट्स हिज डॉग एव्हरी डे. तो रोज काय करतो? त्याच्या कुत्र्याला बीट करतो. बीट म्हणजे काय? मारणे. आणि काय करायचं आता आपल्याला? सिंपल पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा, सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय करायचं? कन्वर्ट करायचं आहे. तर बीट, बीट आणि बीट
याचा दुसरा आणि तिसरं रूप काय होते, सारखंच होते. V1 बेस फॉर्म हा V2 आणि V3 हे सारखंच होते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. दिलेलं जे वाक्य बीट्स यस लावलेलं आहे, तर हे बीट्स हे वाक्य कशाचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. हे वाक्य कशाचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. सर तुम्ही कसं ओळखलं की हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तर त्या बीटला यस लागलेला आहे, त्यावरून मी ओळखलं की हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. पण आता मला काय करायचं, ते वाक्य सिंपल पास्टचं करायचं. त्याचा यस मी काढून टाकला, म्हणजे ते रूप झालं त्याचं V2, म्हणजे हे वाक्य झालं सिंपल पास्ट टेन्स. बीटिंग हे सिंपल पास्ट टेन्स होत नाही, हे काय झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. नुसतं बीटिंग ही रचना चुकली, काय पाहिजे, अगोदर ऑक्झिलरी वर्ब पाहिजे. ही वॉज बीटिंग हे काय झालं, पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला. आपल्याला विचारला सिंपल पास्ट, तर आपला आन्सर आहे आन्सर नंबर 1. बघा या पुढं, यस 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 माय ब्रदर बिल्ड न्यू हाऊस लास्ट इयर. बघा कीवर्ड काय आहे, लास्ट इयर आहे. जर त्या वाक्यात लास्ट नावाचा शब्द आहे, जर त्या वाक्यात यस्टरडे नावाचा शब्द आहे, जर वाक्यात लास्ट नावाचा शब्द आहे, जर वाक्यात यस्टरडे नावाचा शब्द आहे आणि जर वाक्यात एगो नावाचा शब्द आहे, तर त्या वाक्यातला क्रियापद हे काय आला पाहिजे, तर V2 आला पाहिजे. बघा लक्षात घ्या, करेक्ट टेन्स आपल्याला ओळखायचा आहे. इथं लास्ट इयर आहे आणि इथं बिल्ड आहे. बिल्ड म्हणजे बेस फॉर्म आहे, हे चुकलेलं आहे. बिल्ड नाही, त्याचा V2 आपल्याला पाहिजे. यस, त्याचा V2 पाहिजे. वाज बिल्ड येणार नाही, हॅज बिल्ड येणार नाही. विल बिल्ड फ्युचर झाला, हा प्रेझेंट झाला. हा वाज बिल्ड ही रचना चुकली, वाज नंतर ING लागते. बघा इथं गडबड झालेली आहे, इथं पाहिजे बिल्ड. हे आपला आन्सर आहे आणि आन्सर मध्ये काय पाहिजे, बिल्ड. माय ब्रदर बिल्ड अ न्यू हाऊस लास्ट इयर. लास्ट या शब्दावरून आपण ठरवलं की क्रियापदाचा कोणता फॉर्म आपल्याला वापरायचा, V2 वापरायचा. पहिल्या वाक्यात इथं काय पाहिजे, बिल्ड पाहिजे. माय ब्रदर बिल्ड अ न्यू हाऊस लास्ट इयर. बघा एकदम सोपं आहे. यस, मनीष रिकामी जागा इन दिस कंपनी सिन्स 1999. ज्यावेळेस सिन्स येते स्टार्टिंग पॉईंट असतो आणि त्याचा काळ हा प्रेझेंट परफेक्ट, त्याचा काळ काय आला पाहिजे, प्रेझेंट आला पाहिजे, परफेक्ट आला पाहिजे आणि कंटिन्युअस टेन्स हा त्याचा काळ असला पाहिजे. बघा हॅज बीन वर्किंग, मनीष हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 1999. 1999 पासून मनीष या कंपनीमध्ये काम करतो. हे आपला आन्सर झालं. डायरेक्ट आपल्याला ते सिन्स वरून कळालं, बाकी दुसरं तिसरं त्याचं काही येणार नाही. पुढचा प्रश्न या, द ट्रेन ऍट 6 PM आणि एव्हरीडे वरून मला कळालं काहीतरी ही नेहमीची गोष्ट आहे, फ्रिक्वेन्सी आहे. चूज द सुटेबल व्हर्ब फॉर्म. सुटेबल व्हर्ब फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. बघा रोज काय होते, वाक्याचा सेन्स काय, रोज काय 6:30 वाजता, रोज 6:30 वाजता, एव्हरीडे म्हणजे रोज 6:30 वाजता ट्रेन असते, ट्रेन निघते, ट्रेन सुटते. इथे ट्रेन येते असं आहे, रोज आहे, एव्हरीडेला आहे आणि 6:30 वाजता आहे. तर असे जे टाइम टेबल असतात, हे सगळे जे टाइम टेबल असतात अशा पद्धतीने रेल्वेचे बसचे, तर हे वर्तमान काळात सांगितले जातात. कोणत्या काळात सांगितले जातात, प्रेझेंट मध्ये सांगितले जातात. विल येणार नाही, वुड येणार नाही, अरायव्हिंग येणार नाही, कारण ती रोज येते. आणि अरायव्हिंग कधी, याच्या अगोदर एक ऑक्झिलरी वर्ब पण पाहिजे, त्याच्यामुळे हे चुकलं. वुड अराईव्ह येणार नाही, कारण पाचचा काही रेफरन्स नाही आणि आपल्याला फक्त टाइम सांगायचा की रोज 6:30 वाजता ट्रेन असते. तर असा टाइम टेबल हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितला जातो. कोणत्या काळात सांगितला जातो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितला जातो. राईट. बघा पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट टेन्स फॉर्म. यस, दे आर रॉंग. बघा आणि व्हर्ब काय, थिंक. थिंक या व्हर्बला आपण ऍज अ मेन व्हर्ब म्हणून आपण कधीच ING लावत नाही. सर तुम्ही तिन्ही पर्याय कसे इलिमिनेट केले, मला सांगा. काही स्टॅटिव्ह व्हर्ब आहेत, जसं की आहे वॉन्ट, जसं की आहे हॅव, बरोबर, जसं की हा आहे थिंक, बरोबर, थिंक, जसं की काय आहे नो. हे ऍक्शन व्हर्ब नाहीत. ऍक्शन म्हणजे काय, धावणे, पळणे, बोलणे, लिहिणे, रडणे, खाणे, पिणे, मराठीत ज्याच्या शेवटी ने लागते ते सगळे झाले ऍक्शन व्हर्ब. तर हे ऍक्शन व्हर्ब नाहीत. वांट म्हणजे पाहिजे, हॅव म्हणजे असणे, बरोबर. आणि थिंक म्हणजे काय, थिंक म्हणजे विचार करणे आणि नो म्हणजे माहित, तर हे माहित असणे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे ऍक्शन व्हर्ब नाहीत, हे स्टेटिव्ह व्हर्ब आहेत आणि हे अकर्मक आहेत. याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणू, अकर्मक म्हणू, इंट्रान्झिटिव्ह म्हणू आणि म्हणून ऍज अ मेन व्हर्ब म्हणून ING येणार नाही. म्हणजे आपला आन्सर आला आन्सर नंबर 1. आय थिंक दे आर रॉंग. इथं दे साठी कॅपिटल झाला, तो दे चा टी जो आहे तो काय पाहिजे, स्मॉल पाहिजे. या पुढचं वाक्य, येस. या पुढं, माय फ्रेंड्स आणि प्राईम मिनिस्टर. माय फ्रेंड्स आणि द प्राईम मिनिस्टर. ओके. या वाक्याचा काही रेफरन्स लागत नाही. इथं आपला येस्टरडे नावाचा शब्द लिहायचा राहिलेला आहे, YESTERDAY. बघा हा येस्टरडे नावाचा शब्द टाईप करायचा राहिलेला. आता वाक्य वाचा, माय फ्रेंड्स रिकामी जागा द प्राईम मिनिस्टर येस्टरडे. आणि येस्टरडे या शब्दावरून आपल्याला ठरवायचं आहे की इथं शब्द कोणता वापरायचा. जर येस्टरडे आला, जर लास्ट आला, जर एगो आला, तर क्रियापदाचा आपण कोणतं रूप वापरतो, V2 वापरतो. या कुठे आहे V2. आता बघा वाक्य,
माय फ्रेंड सॉ द प्राईम मिनिस्टर येस्टरडे 2011चा प्रश्न आहे. कशावरून ओळखला आपण? येस्टरडे वरून ओळखलं. राईट. ओके. या पुढचा प्रश्न. यस, नेक्स्ट क्वेश्चन आहे. थँक्यू व्हेरी मच. बघा आतापर्यंत टेन्स या टॉपिकचा पार्ट 5वा आपण संपवलेला आहे. जवळपास 150 प्रश्न आपण संपवलेले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. एकही डाऊट तुम्हाला राहणार नाही. आणि 17 मेला ज्यावेळेस तुम्ही ग्रुप बी ची मुख्य परीक्षा द्याल किंवा जूनच्या आठवड्यात, आय थिंक 7 जून वगैरे ग्रुप सी मुख्य परीक्षेची तारीख आहे, तुम्हाला नक्कीच त्या परीक्षा तुमच्या स्कोर वाढतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आपल्या मित्रांना सिरीज शेअर करा आणि आपली मार्क वाढवून घ्या. आपण कंटिन्यू करू. रोज संध्याकाळी 6 वाजता एक एमपीएससीचं अनालिसिसचं लेक्चर आपल्या याच्यावर अपलोड होईल. पाहायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.